शिवसेने नेते प्रवक्ते शायना एनसी आपल्यासोबत आहेत. AI समिट मध्ये जे गोंधळ झाला आहे, काँग्रेसचे युवा कार्यकर्ता जे तिथे पाहायला मिळाले, काय म्हणणार यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? हे ऑल इंडिया काँग्रेस पार्टी नाही, अँटी नॅशनल ऑल इंडिया काँग्रेस पार्टी आहे. आणि अँटी नॅशनल ॲक्टिव्हिटी त्यांचे नेता राहुल गांधी इकडे पण करतात आणि विदेशमध्ये पण. विदेशला जाऊन प्रधानमंत्रीचा अपमान करायचं, भारतचा अपमान करायचं, ते त्यांचे DNA मध्ये आहे. आणि हे आहे आता काँग्रेस लफंगा पार्टी. जे कर्तृत्व आहे त्यांचे युवा नेताचं, त्यांनी भारतला अपमानित केलं. AI म्हणजे काय? सॅम ऑल्टमॅननी सांगितलं की भारतच्या अस्तित्व आहे AI इज ॲट द कोअर ऑफ इंडिया. आणि जेव्हा आमचे युवा नेता डॉक्टर श्रीकांतजी शिंदेने ट्विट केलं, त्यांनी एक संदेश दिलं जेनझीला की आज इनोव्हेटर्स असो, टेक्नॉलॉजी असो, इकॉनॉमी असो, बघा की काय आमची प्रगती आणि स्वीकार करा त्यांना. जे तुम्हाला सकारात्मक टिप्पणी करायचं नक्कीच करा, परंतु जे गोंधळ तुम्ही भारत मंडपममध्ये केलं त्याच्यासाठी जेन झी आणि युवा कधी तुम्हाला माफ नाही करणार. शायनाजी, आपण पाहत आहात की NDAचे बाहेरचे पण जे गट आहेत ते पण ह्याचा विरोध करत आहे, पण उद्धव ठाकरे गटाकडून आता काही प्रतिक्रिया आली नाही. हे जे छिचोरापण आहे ते एक प्रतीक आहे की काँग्रेस लफंगा पार्टी आहे. आणि शेम ऑन यू, शेम ऑन यू, शेम ऑन यू. हे जे ब्रेनलेस, टॉपलेस, शेमलेस तुमची प्रतिक्रिया आहे, तुमचे जे घटकदल आहे, तुमचे जे अलायन्स पार्टनर्स आहे, कुठे आहेत? त्यांची प्रतिक्रिया काय आहे? हे उबाटा सेनानी एक प्रतिक्रियासुद्धा नाही दिलं. मला हे सांगायचं आहे की भारतला अपमान करायचं हे तुमच्या DNA मध्ये आहे का? जे तुम्हाला वाटलं की प्रधानमंत्रीला तुम्हाला ठोकायचं आहे, तर असं ठोकायचं का? जिथे प्रगती असो तिथे भारतमध्ये सर्वप्रथम प्रधानमंत्री आहेच आणि त्यांचं प्रति आमचं पाठिंबा नेहमीच असणार. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदेनी खंडन केलं हे शेमलेस अँटी नॅशनल काँग्रेस पार्टीला. आपल्याला वाटतं हे मुद्दामून केलं गेलंय कारण की जेनझीचा जिक्र केलं होतं नेपाळमध्ये जे झालं होतं त्यानंतर? ड्रामा असो किंवा थिएट्रिक्स, काँग्रेस पार्टी नंबर 1. परंतु हे जे छिचोरापण आहे, हे लफंगागिरी जे आहे त्याच्यात पण नंबर 1 आहे. त्यांची क्रेडिबिलिटी कुठे आहे? आंतरराष्ट्रीय स्तरवरती इतकी ग्लोबल CEOज आलेले होते, 2.5 लाख लोक आले, किती बिझनेस झालं, किती संदेश आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कम्युनिटीमध्ये की भारत सर्वप्रथम. तिथे तुम्ही फक्त तुमचं पेटी पॉलिटिक्स करणार. शेम ऑन यू, शेम ऑन यू, शेम ऑन यू. राज्यातला एक माझा प्रश्न आहे. गुजरातच्या मॅरेज ॲक्टमध्ये संशोधन झालेलं आहे. भाजप नेता किरीट सोमय्या म्हणताय की महाराष्ट्रात पण हे कानून यायला पाहिजे, काय म्हणणार? मला वाटते की केरला स्टोरीज तुम्ही बघितलं तर असं 30,000 केसेस आहे जिथे फॉस्ट कन्व्हर्जन आहे. त्याला घेऊन एक संदेश, एक चेतावणी नक्कीच असणार. आणि जे गुजरातमध्ये केलं त्यांनी केलं, परंतु महाराष्ट्रामध्ये पण चर्चा करायची आवश्यकता आहे. कारण जे कन्व्हर्जन आणि टेररिझमच्या लिंक आहे तर चौकशी करायची गरज. थँक्यू सो मच मॅम. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह मी नम्रता दुबे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.